तर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदावरून चांगलाच वाद उफाळलाय। अजित पवार यांच्या निधनानंतर उघड वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। गटनेतेपदी सीमा ठाकरे, हेमलता पाटील नाराज, तर हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत काल गटनोंदणी झाली। अजित पवारांनी आधी मला गटनेते पदाचा शब्द दिला होता, हेमलता पाटील यांनी हा दावा केलेला आहे। तर हेमलता पाटील यांच्याशी थेट बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत हेमलता पाटील ताई, आपल्याला शब्द देण्यात आला होता अशा पद्धतीचा आपला दावा आहे, नेमकं काय गोंधळ झाला? मुळात तर महापालिकेची निवडणूकच मला लढायची नव्हती, पण दादांनी मला आदेशित केलं की ही निवडणूक तुला लढावीच लागेल आणि महापालिकेमध्ये आपलं चांगल्या पद्धतीने अस्तित्व राहावं लागेल। मी जेव्हा निवडून आले आणि 24 तारखेला मी जेव्हा दादांना भेटले तेव्हाही त्यांनी मला सांगितलं की गटनेता म्हणून तुला जबाबदारी घ्यावी लागेल। दादांचा 28 तारखेला दुर्दैवाने अंत झाला आणि 30 तारखेला मला राष्ट्रवादीच्या ऑफिसमधून बोलून सांगण्यात आलं की सीमा ठाकरेंना आम्ही गटनेता करतोय आणि आमच्याकडे तटकरे साहेबांचं पत्र आहे। हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता। 2 तारखेला जेव्हा माणिक कोकाटेंनी फोन केला तटकरे साहेबांना तेव्हाही ते म्हणे की मी गर्जे साहेबांना तिच्या नावाचं पत्र द्यायला सांगतोय। म्हणजे मग हे तटकरे साहेबांचं पत्र हे कुठून चोरलंय का, त्यांची खोटी सही वापरलेली आहे का, किंवा दादांचा मृत्यू झाल्यानंतर तटकरे साहेबांना कोणी हे पत्र द्यायला सांगितलंय का, कुठल्याही गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाहीये। दादांच्या मृत्यूनंतर कोणी आपला पॉलिटिकल स्कोअर स्थापन करण्याच्या मागे आहे का, कोणी अशा पद्धतीच्या सत्ता केंद्राच्या मागे आहे का, आणि कोणी दादांच्या मृत्यूच्या मागून राजकारण खेळते का, कार्यकर्त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न आहे का, किंवा हा दादांच्या जवळचा, हा दादांच्या लांबचा आणि दादांसाठी जे मनापासून काम करणारे लोक होते त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न आहे का। मी तटकरे साहेबांच्या आदेशाची वाट बघते। तटकरे साहेबांनी मला स्पष्टीकरण केलं, खुलासा केला किंवा मला आदेश दिले तर त्यावर मी माझी भूमिका घेईन। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।